नमस्कार, मी छाया विठ्ठल गोंडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडोली। आज आम्ही वर्ग तिसरीचा मराठीचा पाठ वासाची किंमत हा नाट्यीकरण पद्धतीने सादर करीत आहोत। चला तर आपण बघूया। नमस्कार मित्रांनो, आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडोली बुद्रुक। आम्ही सादर करीत आहोत नाटिका वासाची किंमत। पूर्ण नाव ओली दीपक पिंपळे। नमस्कार मित्रांनो, माझे पूर्ण नाव आराध्य विठ्ठल वाडे आहे आणि मी आहे हलवाई। नमस्कार मित्रांनो, माझे पूर्ण नाव स्वरा प्रभू करमरकर, मी आहे शिवानीची आई। नमस्कार मित्रांनो, माझे पूर्ण नाव मनोश्री सुनील लेकरे, मी आहे शिवानी। नमस्कार मित्रांनो, माझे पूर्ण नाव शिवराज राकेश सिंगाने, मी शिवानीचे बाबा। नमस्कार मित्रांनो, मी आहे लावण्य दिवाकर एकरे, मी आहे ग्राहक। नमस्कार मित्रांनो, माझे पूर्ण नाव साक्षी अरविंद कोंगरे, मी आहे ग्राहक। नमस्कार मित्रांनो, माझे पूर्ण नाव आरोही सागर एकरे, मी आहे ग्राहक। कुंदापूर नावाच्या गावात शिवानी नावाची मुलगी राहायची। 8-9 वर्षाची शिवानी भारी चतुर व हुशार होती। कुंदापूर गावात दर रविवारी आठवडी बाजार भरायचा। भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, मेथी घ्या मेथी, ताजी ताजी मेथी, मेथी घ्या मेथी, ताजी ताजी मेथी, पालक घ्या पालक, ताजी ताजी पालक, पालक घ्या पालक, ताजी ताजी पालक, वांगे घ्या वांगे, ताजे ताजे वांगे, खाना घाला कसा। काय मेथी भाजी कशी दिली? 10 रुपये जुडी। बाई भाजी कशी दिली? 30 रुपये जुडी। बाई जरा कमी करा ना। नाही, आमच्या गावाला पूर आलता, आमचं सगळं वाहून गेलं। शिवानी पाहिजे मग काय रे ना, कसं आहे? काही नाही, सगळं ठीकठाक आहे। भाजी कितीला आहे? 20 रुपये। कमी करा ना। नाही, आमच्या गावाला पूर आलता म्हणून आम्हाला नाही परवडत। पालक द्या। कमी करा ना। नाही, आमच्या गावाला सगळं वाहून गेलं। आमच्या गावातलं आमच्या आई बाबाला परवडत नाही। आमच्या आई बाबाला जा इकडे तिकडे भटकू नको, गर्दी आहे। पैसे काय? कसले पैसे? मगापासून येऊन माझा मिठाचा वास घेता, त्याचे पैसे? मिठाचा तर वास येणारच ना, म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे का? पैसे दिलेच पाहिजे, पैसे दिलेच पाहिजे। हा नेहमीच असा वाटतो, खुळाच दिसतो। हा विचित्रच वागतो। हा खुळाच आहे, हा खुळाच आहे। थांबा, मी जाऊन पैसे आणते। पैशांची पिशवी दे ग मला। का ग बशाला? एक माझी गंमत आहे। गावात तुम्ही पण चला, तू पण चल। एकदा दोनदा तीनदा मिळाले पैसे। कसले पैसे? कुठे मिळाले पैसे? अहो, तुमच्याकडून मिठाई घेतली, मिठाईचा वास, तर त्याची किंमत काय असणार? पैशाचा आवाज, बरोबर की नाही? बरोबर। तुमच्याही जीवनात असा प्रसंग घडू शकतो, घाबरू नका, संघर्षाचा सामना करा। एक पाऊल प्रगतीकडे, एक पाऊल प्रगतीकडे। नमस्कार।
बरे